हॅलो गुड मॉर्निंग. तर मी आज आलेले खैरा या गावामध्ये कशासाठी सांगते. माझी एक फ्रेंड आहे, आमची ओळख झाली होती बसमध्ये आणि त्यानंतर आम्ही इंस्टाग्रामवरती बोललो. तिने मला इन्व्हाइट केलं होतं तिच्या एंगेजमेंटसाठी. त्या कारणासाठी मी आलेली आहे खैरा येथे. तर मी या गावात आज पहिल्यांदा आलेली आहे. मी चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी, म्हणजे माझी आहे तिच्या घरी. तर तिचा आज आहे साखरपुडा. तिला मी सांगितलं नव्हतं मी येणार आहे म्हणून, पण आता आपण तिला देणार आहे सरप्राईज. तर तिच्या चेहऱ्याची रिएक्शन बघू. मेन म्हणजे मला तिचं घरही माहीत नाही आहे कुठं आहे तर काय आहे. तर विचार चालली मी आता. बघू आपण तिच्या चेहऱ्याची रिएक्शन. सकाळी मी तिला फोन लावला होता की मी येणार नाही आहे म्हणून, पण मी वेळेवरती आता चालली आहे. फायनली मला तिचं घर दिसलं आहे आणि मी तिला देणार आहे सरप्राईज. वाटलं का मी म्हणून? बापरे, मला वाटलं सॉरी मला वाटलंच नव्हतं ती येशील म्हणून. अरे हे नवरीबाई आणि त्या आहे मेकअप आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्टला भूक लागली आहे म्हणून नवरीबाई त्यांना हाताने चारून देत आहे. अशी नवरी भेटली पाहिजे आहे की नाही मेकअप साठी. असे हेकोडे तिकोडे काऊन केले हो, समजत नाही का? हा हो ना, समजत नाही या पोरीले. हेकोडे तिकोडे केस केले. ये फायनली नवरीबाई आलेली आहे मंडपामध्ये. फायनली एंगेजमेंट वगैरे झाली. आता मी ज्या रस्त्याने आली होती त्या रस्त्याने मी परत चालली. बस लागली पाहिजे. आज मी गाडी नाही आणली, शिजू गाडी घरी ठेवून द्याली मी. जेवण वगैरे मी काही केलं नाही, कारण की बसेस चालू प्रॉब्लेम आहे इकडे. बस भेटत नाही लवकर म्हणून मग मी निघाली. बाय.